कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी वर्षातली सगळ्यात मोठी मानली जाणारी ही एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी आणि कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी. या दोन एकादशा वर्षभरातल्या अत्यंत महत्त्वाच्या एकादशी आपण मानतो. तर आता यंदा 12 नोव्हेंबरला देवउठणी एकादशी आहे, म्हणजेच कार्तिकी एकादशी आहे. तिलाच प्रबोधिनी एकादशी म्हणतात. तर या दिवशी आपल्याला काही चुका आहेत त्या करायच्या नाही आहेत. त्या कोणत्या चुका आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशीला बऱ्याचशा गोष्टी आवर्जून केल्या जातात, तसंच बऱ्याचशा गोष्टी ह्या आवर्जून टाळल्यासुद्धा जातात. जर का आपल्या हातून त्या चुका घडल्या तर त्याचं पातक हे आपल्या माथी लागतं. त्यामुळे एकादशीला ह्या चुका चुकूनही करायच्या नाही आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी आपण भगवान विष्णूंची सेवा करतो, पूजा करतो. भगवान विष्णूंना प्रिय असणारी तुळस आपण या दिवशी तोडायची नाही आहे. आपण भगवान विष्णूंना एकादशीच्या दिवशी तुळस अर्पण करतो, तुळशी हार अर्पण करतो, पण त्यासाठी लागणारी तुळस आपण आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे. कारण तुळशी माता ही भगवान विष्णूंची निस्सीम भक्त आहे आणि तिचासुद्धा एकादशीचं व्रत असतं. तिचंसुद्धा एकादशीचं व्रत ती पूर्ण करत असते. त्यामुळं आपण चुकूनसुद्धा एकादशीच्या दिवशी माता तुळशीला पाणी घालायचं नाही आहे किंवा तिला स्पर्श देखील करायचा नाही आहे आणि तुळस अजिबात तोडायची नाही आहे. तुळशीपत्र हे कधीही शिळं होत नसतं. तुम्ही एकच तुळशीपत्र धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता आणि ते भगवान विष्णूंना समर्पित करू शकता. एकादशीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे. तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. त्याच पद्धतीनं तांदळाचा भातसुद्धा या दिवशी खायचा नाही आहे. असं म्हणतात की तांदळामध्ये पाप हे लपून बसलेलं असतं, कारण एकादशीला त्याला ते वरदान मिळालेलं असतं आणि पाप हे भातामध्ये लपलेलं असतं. त्यामुळे चुकूनसुद्धा तांदळाचा भात आपण एकादशीला कधीही खात नाही. तुमचा उपवास असो एकादशीचा किंवा नसो, तुम्ही चुकूनही भात या दिवशी खायचा नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी कुणावरही रागवायचं नाही आहे. कुणाशीही विनाकारण भांडणं करायची नाही आहेत. आपण कुणाचाही रागराग या दिवशी करायचा नाही आहे. कोणाच्या बाबतीत कुठलीही आपण चुकीची गोष्ट या दिवशी करायची नाही आहे. चोरी, राग, द्वेष या गोष्टी एकादशीला तर आवर्जून टाळायच्या आहेत. या दिवशी तुळशीला कच्चं दूध तुम्ही अर्पण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीला कधीही केस महिलांनी धुवायचे नाही आहेत. जर का तुम्हाला मासिक पाळी असेल आणि तुम्हाला केस धुणं अनिवार्य असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकू शकता आणि मग केस धुवू शकता. पण आवश्यकता नसेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी चुकूनही केस धुवू नका. त्याच पद्धतीनं आज कार्तिक एकादशीला जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली तर यामुळं माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात विराजमान होईल. असं तर आपण तुळशीजवळ रोज दिवा लावतो, पण या दिवशी न चुकता म्हणजेच देवउठणीच्या दिवशी कार्तिक एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा संध्याकाळच्या वेळी तेवत ठेवायचा आहे. हळदीचा सुवास हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो, त्यामुळं त्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकायची आहे. जर का तुमच्याकडे लवंग असेल पण ती लवंग अखंड हवी, तिला वर फूल हवे, अशा 3 किंवा 7 लवंगा तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकू शकता. लवंगसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्याच पद्धतीनं एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठून आपल्या घरातल्या देवपूजा करताना जर का तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तिची विशेष पूजा आपल्याला करायची आहे. इतर सर्व देवांनासुद्धा आपण या दिवशी अभिषेक करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. पण भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर आवर्जून तिला आपण दुग्ध अभिषेक करू शकतो. जर का भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्या घरामध्ये नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येक घरामध्ये असते. बाळकृष्ण हे सुद्धा विष्णू स्वरूप आहेत, विष्णूचेच अवतार आहेत. त्यामुळे तुम्ही श्रीकृष्णाची सुद्धा पूजा अभिषेक या दिवशी करू शकता. त्याच पद्धतीनं विठ्ठलाची म्हणजे पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती असेल ते सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचीसुद्धा पूजा करू शकता. या दिवशी सकाळी उठून आपण शुचिर्भूत होऊन देवारा संपूर्ण साफ करायचा आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. आपण देवपूजा करताना या दिवशी आवर्जून पिवळे वस्त्र स्वतः परिधान करा आणि देवतांनासुद्धा पिवळे वस्त्र अर्पण करा.
या दिवशी पिवळ्या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे, कारण भगवान विष्णूंचा आवडता रंग पिवळा आहे. या दिवशी तुम्ही देवांना पिवळे वस्त्र अर्पण करून चंदनाचा टिका विष्णूच्या माथी लावू शकता. भगवान विष्णूंना चंदन अतिशय प्रिय आहे आणि शीतल असल्यामुळं त्यांना ते सर्वाधिक प्रिय आहे. तुम्ही चंदनाचा टिळा भगवान विष्णूंना लावू शकता. त्याच पद्धतीनं पिवळी केळी ही सुद्धा आपण या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो. या दिवशी आपल्या सगळ्यांबरोबर देवतांचं सुद्धा एकादशीचं व्रत असतं. त्यामुळे उपवासाला न चालणाऱ्या गोष्टी या दिवशी आपल्याला प्रसाद म्हणून दाखवायच्या नाही आहेत. ज्या गोष्टी उपवासाला आपण खातो त्या गोष्टींचा नैवेद्य आपण देवाला दाखवायचं आहे. जसं की दूध साखर, खडीसाखर, आपण पेढे किंवा केळी, फळं ह्या गोष्टी आपण देवतांना दाखवू शकतो. या दिवशी केळ्यांचं दान केल्यानं आपल्याला अत्यंत पुण्य मिळतं. केळी आपण इतर कुठल्याही जे काही रस्त्यावर दारात भिकारी येतात त्यांना किंवा ज्यांना खरोखरच गरज आहे अन्नाची त्यांना तुम्ही केळी दान करू शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्ही केळी दान करायची आहेत. 1 डझन केळी दान करू शकता, 2 डझन करू शकता. अगदी 1 किंवा 2 केळंसुद्धा तुम्ही घेऊन हे कोणाला गरजूला देऊ शकता. या दिवशी महिलांनी चुकूनही पितळेच्या पात्रामध्ये जेवायचं नाही आहे. परान्न या दिवशी वर्ज्य करायचं आहे. कोणाच्याही घरातून या दिवशी काही घ्यायचं नाही आहे अन्न आणि ते खायचंसुद्धा नाही आहे. शक्यतो सगळ्यांनी या दिवशीचा उपवास करायचा आहे. महत्त्वाची एकादशी आहे. महत्त्वाच्या ज्या काही मोठ्या एकादशा आपण केल्या तर असं म्हणतात की लहान लहान एकादशा केलेलं म्हणजे 12 महिन्याच्या एकादशी केलेलं पुण्य हे आपल्या पदरात पडतं. त्यामुळं देव उठणी एकादशीचं व्रत हे आवर्जून सगळ्यांनी करायचं आहे. या दिवशी दिवसभर आपल्याला उपवासाचे पदार्थ खायचे आहे. एकादशीचं व्रत हे द्वादशीला सुटतं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण अन्नग्रहण करू शकतो. एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवासाला चालणारेच पदार्थ हे दिवसभर खायचे आहे. शक्यतो या दिवशी शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जितका होता होईल तितकं विष्णूचं नामस्मरण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही या दिवसात ऐकू शकता, बोलू शकता. त्याच पद्धतीनं तुम्ही या दिवशी आपल्या लक्ष्मी मातेचा सुद्धा जप करू शकता. कमळगट्ट्याच्या माळेवर माता लक्ष्मीचा जप जर का तुम्ही केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. जिथं माता लक्ष्मीची सेवा केली जाते तिथं विष्णू हजर असतात आणि जिथं विष्णूंची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी आपोआपच येत असते. त्यामुळं आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद हवे असतील तर देवउठणी एकादशीला म्हणजेच कार्तिक एकादशीला ह्या सगळ्या गोष्टी मनापासून करा आणि पाळा. व्हिडिओ जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. आजच्यापुरतं इतकंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.